ते म्हणतात ना, प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो. तसा अनुभव आला मला चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिल्यानंतर. जिप्सीतून जंगल सफारी करणे यात एक वेगळीच मजा आहे. भरलेल्या जंगलातील सौंदर्य म्हणजे काय, तर जिकडे बघावे तिकडे हिरव्यागार रंगांची उधळण, वेगवेगळ्या प्राण्यांचा आवाज, पक्ष्यांचा चिवचिवाट. त्यामुळे इथल्या वातावरणातील टवटवीतपणा मनाला वेड लावून जातो. पर्यावरण आणि परिसंस्था म्हणजे नक्की काय हे इथे आल्यावर कळतं. माणसाप्रमाणे या सृष्टीवर प्राण्यांचाही अधिकार आहे हे मान्य केलंच पाहिजे. मग प्रवास सुरू होतो चोरागेट जंगल सफारीचा. हिरव्यागार जंगलातून जाताना या 2 शूर अवाढव्य सैनिकांचे दर्शन झाले आणि ही झुंज जणू काही आमच्यासाठीच सुरू आहे असं वाटलं. पण हे पाहताना मनात मात्र एक भीती होतीच. तुम्ही कोणतीही जंगल सफारी करा, त्यात तुम्हाला हा गोंडस प्राणी दिसला नाही असे होणारच नाही. त्याचे सौंदर्य आणि चपळाई पाहून मन मात्र भुलून जातं. खूप वेळ फिरलो, पण वाघाची चाहूल काही लागली नव्हती. पण परत येत असताना 1-2 सेकंदासाठी या वाघोबांनी आम्हाला दर्शन दिले आणि मघापासून उन्हात जे डोके तापले होते ते शांत झाले. वाघोबांनी काही सेकंदासाठीच दर्शन दिले असल्यामुळे दुसऱ्या दिवसाची सफारी निमडेलाही ठरली. पहाटेपासूनच जंगलातील सुमधुर आवाज ऐकत सोनेरी उन्हातून जंगलाचा रस्ता तुडवायला सुरुवात केली आणि अनेक पक्षी आणि प्राणी पाहिले. आणि ज्याच्या एका दर्शनासाठी सर्वांचं लक्ष लागलं होतं ते बिनधास्त दिमागदार व्यक्तिमत्व एका पाणवठ्यावर जणू आमच्या स्वागतासाठी रुबाबात थांबलं होतं. काय त्याची ती जबरदस्त चाल, त्याच्या नजरेतील कटाक्षपणा, हे पाहताना अंगावर काटा उभा राहिला होता आणि मनात अनामिक भीती होती. पण रुबाब म्हणजे काय असतं तर ते आज त्याच्याकडे बघून कळत होतं. पण या सफारीतून एक मात्र मला कळलं, जंगल पाहण्यासाठी तुमच्याकडे संयम आणि नशीब या दोन्ही गोष्टी पाहिजे. आणि एक विविधतेने नटलेल्या ताडोबाला एकदा आला की तुम्ही त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही.